नमस्कार. मी महेश गजेंद्र गडकर. आपल्या घरात कोणी ना कोणी आजारी असतं आणि आपण अशा रुग्णाची सेवा करत असतो. त्यावेळेला मनामध्ये एक विचार येतो की अशा वेळेला आपल्याला कोणाची तरी सोबत असावी. भले त्यांनी काही काम केलं नाही तरी चालेल, पण तो सोबत असावा. आणि नेमकी हीच गरज भरून काढणारी एक संस्था पुण्यामध्ये कार्यरत आहे, जिचं नाव आहे बीइंग विथ यू. मी स्वतः बीइंग विथ यू या संस्थेचा 2 वेळा लाभ घेतलेला आहे. माझे वडील एकदा आजारी होते आणि मला काही कामानिमित्त कोर्टमध्ये जाणं आवश्यक होतं. अशा वेळेला या संस्थेच्या स्वयंसेवक शुभदा नावाच्या आमच्या घरी येत असत, 2 तास थांबत असत आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मासिकामधील लेख वाचणे, काही गाण्यांवरती चर्चा करणे, गप्पा मारणे अशा पद्धतीचे उपक्रम करत असत. या गोष्टींमुळे साहजिकच वडिलांना थोडंसं वेगळ्या विषयावरती गप्पा मारण्याची संधी मिळत असे, मला विरंगुळा मिळत असे, मला माझ्या कामावरती लक्ष केंद्रित करणं शक्य होत होतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या सोबतीला कोणीतरी आहे ही भावनाच खूप मोठा आधार देणारी होती. 2 वेळेला म्हणजे दुसऱ्या वेळेला मी हा जो लाभ घेतला त्याला माझे वडील हॉस्पिटलमध्ये होते. जोगळेकर नावाचे गृहस्थ यायचे. साहजिकच त्यांच्याशी बोलताना जोगळेकर कुठं होते, काय काम करत होते आणि मग त्या निमित्ताने माझे वडील काय करायचे, त्यांच्या जुन्या आठवणी, या सगळ्या विषयांवरती चर्चा होत असे. अन्य काही विषयांवरती चर्चा होत असे. पुन्हा तेच, रुग्णाची सेवा करत असताना स्वतःसाठी काही वेळ असावा लागतो जो सेवा करतो त्याला, म्हणजेच रुग्णाचे नातेवाईक, रुग्णाचे परिचित, जे कोणी त्या रुग्णाची सेवा करत असतात. अशा वेळेला सोबतीला कोणीतरी हवं असतं, त्याचा एक आधार असतो, दिलासा असतो. या सर्व गोष्टी देण्याचं काम बीइंग विथ यू ही संस्था करते. याच्याशिवाय काही ठराविक हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना वेळेवरती जेवण मिळावं म्हणून क्षुधा शांती हा उपक्रम राबवला जातो. आरोग्य शिबिरे घेतली जातात. आणखीन एक विशेष म्हणजे आपल्याला रुग्णाला काही झाल्यास काय नेमकं करावं हे कळत नाही. अशा वेळेला प्रथमोपचार अत्यंत आवश्यक असतात. तर या प्रथमोपचाराची कार्यशाळा घेणं, त्याचं प्रशिक्षण देणं, हेही काम बीइंग विथ यू ही संस्था करते. माधवी ठाकूर देसाई यांनी ही संस्था सुरू केली. त्यांना स्वतःला याची गरज होती. स्वतःच्या अनुभवातून त्यांनी ही संस्था सोबतीच्या 5 मित्रमैत्रिणींसोबत सुरू केली. 2019 पासून आजपर्यंत ही संस्था यशस्वीपणे कार्यरत आहे. त्याचा व्याप वाढत आहे, विस्तार होत आहे. 3-3.5 हजारापेक्षा जास्ती तास अशी सेवा त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिलेली आहे. मला वाटतं हे काम अत्यंत प्रशंसनीय आहे, अनुकरण करण्यासारखं आहे. अनेकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं सर्वांना मी नम्र आवाहन करतो. धन्यवाद.